तुम्ही ज्येष्ठ नेते आहात, तुम्ही इतका वर्ष संसद बघितलेली आहे, काय तुम्ही त्यांना सल्ला द्याल? कारण अलीकडच्या काळात शुभेच्छांपेक्षा त्यांच्यावर टीका जास्त होते आणि घरातून टीका जास्त. कोणी तरुण कार्यकर्ता संसदीय कार्यप्रणालीमध्ये सहभागी होणार असेल नव्यानं, तर त्यांना शुभेच्छा द्यायला पाहिजे. त्यांच्या घरामध्ये एक आदर्श उदाहरण आहे. 60 वर्षापेक्षा जास्त काळ संसदीय कार्यात सहभागी असलेले शरदराव पवार हे त्यांचे आजोबा आहेत. सुप्रियाताई सुळे त्यांच्या आत्या आहेत. स्वतः त्यांचे वडील अजितदादा पवार यांनी संसदीय कामकाजामध्ये अनेक वर्ष प्रभावीपणे काम केलं. त्या मार्गावरून जर त्यांनी जाण्याचा प्रयत्न केला तर ते नक्कीच एक चांगले संसदीय कार्यपटू होते. विधानं करताना जपून करावी असं वाटतं, कारण अलीकडच्या काळात त्यांची विधानं ही वादाचा विषय बनतात. अभ्यास करावा लागेल. माननीय शरद पवार जे म्हणतात की प्रगल्भता असायला पाहिजे. आपण तरुण आहात, आपण आपल्या आजोबांकडून या संदर्भातले काही धडे घ्यायला पाहिजे, नक्कीच घ्यायला पाहिजे. आणि आपल्या वडिलांनी जे काम करून ठेवलेलं आहे या क्षेत्रात संसदीय कार्यामध्ये, त्याचा इतिहास चालला पाहिजे.